नमस्कार, आपण पाहत आहात ABB मराठी. सत्य हीच आमची ओळख. धाराशिवचे शेतकरी गोकुळ हिवरे यांच्या शेतातील डाळिंब परदेशात विक्रीला. नैसर्गिक आपत्तीवर मात करत जोपासली डाळिंबाची बाग. अर्धा किलोहून अधिक वजनाचे डाळिंब देश-विदेशातील बाजारपेठेत विक्रीला. मराठवाडा सारख्या दुष्काळी भागात शेतकऱ्यांना नेहमी पाण्याचा प्रश्न भेडसावत असतो. मात्र पाण्याचे दुर्भिक्ष्य ओळखून धाराशिवच्या परंगडा तालुक्यातील अजनाळा गावच्या एका शेतकऱ्याने आपल्या शेडनेटवर पडणारे पाणी शेतात साठवून त्यावर डाळिंबाची 3 एकर बाग जोपासली असून सध्या या बागेतील डाळिंब परदेशात विकल्याने शेतकऱ्याला लाखोंचा फायदा झाला आहे. गोकुळ हिरवे यांनी 5 वर्षांपूर्वी सांगोल्यातील अजनाळे गावात जाऊन डाळिंबाची शेती पाहिली. त्यामधून प्रेरणा घेऊन आपणही डाळिंबाची शेती करू शकतो अशी मनाशी खुणगाठ बांधून डाळिंबाची लागवड केली. या डाळिंब शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून डाळिंबाचे विक्रमी उत्पादन त्यांनी काढले आहे. यावर्षी 3 एकरामधील 1200 झाडांपासून निघालेल्या 35 टन डाळिंबांना बांगलादेश आणि केरळमध्ये प्रति किलो 95 रुपये दर मिळाला आहे. 35 टन डाळिंबातून त्यांना सुमारे 33,25,000 रुपये उत्पन्न मिळाले असून आणखी शिल्लक असलेल्या तोडणीतून जवळपास 8 टन डाळिंब निघतील असा अंदाज शेतकऱ्याने व्यक्त केला आहे. मी डाळिंब शेती जवळ 5 वर्षापासून करत आहे. माझ्याकडे टोटल 7.5 एकर डाळिंब आहे. त्याच्यापैकी 3 एकर हा बहार आता उतरायला चालू आहे. 2 एकर हार्वेस्टिंगला 2 महिने टाईम आहे आणि एक नवीन लागवड 3 महिन्याखाली झालेली आहे. तर माझं ह्या 3 एकर क्षेत्रातून साधारण उत्पादन ह्या वर्षी 32 ते 33 लाखापर्यंत जाईन असा अंदाज आहे. कारण मी 95 रुपयांनी सरलाट दिलेला आहे. आजपर्यंत म्हणजे आजच्या तोड्यापर्यंत 24 टनापर्यंत माल तुटलेला आहे. साधारण 630 ग्रॅमपर्यंत डाळिंब वजनाचं भरलेलं आहे. डाळिंब सध्या माझं केरळ या ठिकाणी जात आहे आणि साधारण ह्याच्यातून उत्पादन कमीत कमी 30 लाखापर्यंत होईल असा अंदाज आहे माझा. मी टेक्निक म्हणजे डाळिंब हे पीक एकदम आवर्षणग्रस्त भागातलं आहे की सर्वात कमी पाणी लागणारे हे डाळिंब फळपीक आहे. आणि मी त्याच्यासाठी टेक्निक म्हणजे माझं जे पॉली हाऊस आहे समजा नर्सरी क्षेत्र त्याच्यावरचं जे पाणी पडतं ते मी विहिरीत घेतलेलं आहे. विहिरीतून शेततळ्यात शिफ्ट करतो आणि त्याच्यातून ड्रिपून डाळिंबाला पाणी देतो मी. आणि डाळिंबाला माझ्या साधारण निम मी ऑर्गॅनिक निम काही रासायनिक परंतु शक्यतो माझं सेंद्रिय पद्धतीनं डाळिंब चालू आहे. फवारणी मी ट्रॅक्टरच्या ब्लोअरने करतो. फवारणी करताना सगळ्यात काळजी म्हणजे की साधारण शेतकऱ्याला त्याचा ब्लोअर चालवता आला पाहिजे. त्याचं घेर किती पाहिजे ट्रॅक्टरचं, साधारण हवेचा प्रेशर किती गेला पाहिजे, पाण्याचा प्रेशर किती गेला पाहिजे आणि औषधाचं प्रमाण किती गेलं पाहिजे. हे ज्यावेळेस मेंटेन होईल त्यावेळेस डाळिंब हे पीक सक्सेस होतं. सत्य हीच आमची ओळख. आपण पाहत आहात ABB न्यूज मराठी.